या इथं पिंटूदादांनी हा स्वामी समर्थांची जी सत्संगाचा संकल्प मांडलेला तो मठामध्ये घेऊया काय राम मंदिरमध्ये घेऊया असं होत दत्त मंदिरच्या या ठिकाणी खरोखर दत्त मंदिरामध्येच तो संकल्प पूर्ण झाला आणि सुंदर प्रकारचं मार्गदर्शन होत असतं. आपण सगळेजण इथं बंगालीचं दर्शन घेऊन या कार्यक्रमासाठी इथे येत असतोय. या निमित्तानं सत्संगामध्ये आपल्याला प्रपंचामध्ये अडचणी खूप असतात. पैशाची अडचण आहे, मुलांच्या शिक्षणाची अडचण आहे, कुणाला रोग नाही, काही जणांच्या व्याधी आहेत, आता तरी गुडघे दुखणं, पाय दुखणं, त्याचबरोबर कौटुंबिक मुलांची लग्न, मुलींची लग्न आणि त्यामध्ये इथं जे मी पहिल्यांदाच या केंद्रामध्ये आलो आणि इथलं जे आरती आणि त्यानंतरचं ते प्रश्नोत्तराचा कार्यक्रम वगैरे इतकं सुंदर या ठिकाणी आपला संकल्प घेऊन यायचा आणि तुमचं उत्तर तुम्हालाच मिळते स्वामींच्याकडे आणि त्याच्यासाठी जे वाचनासाठी जी तुम्हाला सेवा दिलेली असते त्यातून तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. आपण कोणत्याही प्रकारचं वाचन आपल्या घरी करायला पाहिजे. भले ज्ञानेश्वरी असेल किंवा स्वामींच्या ह्याच्यात गुरुचरित्र असेल आणि गुरुचरित्राच्या निमित्तानं जे जे पिंटूदादांनी जी जी पुस्तकं सांगितली ती वाचला तर तुम्हाला निश्चित याचा फायदा होत राहतो. फक्त ते ऐकून सोडून दिलं तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही, ते आचरणात यायला पाहिजे. आणि या पद्धतीनं या ठिकाणी काया वाचे म्हणे आपल्या काहीतरी चुका झालेल्या असतात या कायेकडून, त्याच्याबरोबर वाणीकडून आणि वाचेकडून आणि ती त्यात जर शुद्धता यायची असेल तर स्वामींना शरण जाऊन आपल्या चुका झालेल्या असतात याच्या अगोदरच्या जन्मामध्ये अज्ञानामध्ये असतोय आपण, ते ज्ञान आलेलं नसतं आणि इथं आल्यानंतर मग ज्ञान आल्यानंतर तुम्हाला कसं वागायला पाहिजे, काय वागायला पाहिजे, चूक आहे हे कळल्यानंतर आपण थोडंसं करता येईल. मुलं जर अभ्यास करत नसतील तर त्याच्यावर सुद्धा इथं उपाय सांगितलेला आहे, कोणतं आपल्याला आध्यात्मिक पुस्तक वाचायला पाहिजे. आणि म्हणून या पंचतत्वाचं ते मगाशी एक सांगितलं पंचमहायज्ञ म्हणून सांगितलं. तो पंचमहाभूत म्हणजे ज्या जमिनीवर बसतोय आपण ती जमीन, वरती आकाश आहे, जल, अग्नी आणि वायू, हीच 5 तत्व आपल्यात आहे आणि ती शुद्ध असली की ती शुद्ध तत्व जर आपल्यात असली तर आपल्याला प्रभू दिसतात. मग त्या पंचतत्वातनच एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की या पंचतत्वातनच आता पाऊस चालू झालाय, बी पेरणी करतोय आपण, त्या पंचतत्वाला त्या बियाला मातीची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे, उष्णतेची आवश्यकता आहे, ऊर्जा, त्याचबरोबर वायूची आवश्यकता आहे आणि तेच बीज आपण आलेलं धान्य आपल्या आई वडिलांनी खाल्लं, त्याचं रक्त तयार झालं आणि त्यातून स्त्री बीज आणि पुरुष बीजातनं आपला जन्म झाला. मग हा देह धारण केल्यानंतर हे जे तत्व बाहेरचं आहे तेच तत्व आपल्यात सुद्धा आहे आणि त्याच्यात शुद्धता यायची असेल तर या पंच ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मी शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो कसा आपल्याला हा देह धारण केलेला आहे आपण. आणि पंच ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, त्याचबरोबर त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आणि या देहामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आपण अंतःकरण चतुष्टी म्हणतो. हे अंतःकरण आहे की नाही, ते अंतःकरण त्याच्यामध्ये एक मन आहे, ते कुठं असतंय माहीतच नाही, त्याच्याबरोबर बुद्धी काम करते आणि चित्त आहे. आता 10वी मध्ये काय तर करत असताना उन्हाळ्या करत असताना सरांनी एखादी चापट लावलेली अजून ध्यानात आहे, मग ती कुठं साठवून ठेवलेली असते, चित्तात साठलेली असते. काय तर पाठीमागाचं राग लोभ एखाद्या व्यक्तीविषयी असतोय की तो चित्तामध्ये साठलेला असतो आणि मग त्याच्यानंतरचा अहंकार, त्याला अंतःकरण चतुष्टी म्हणतात. मग हे मन सुद्धा चांगलं पाहिजे, बुद्धी सुद्धा चांगली पाहिजे, चित्त सुद्धा चांगलं पाहिजे आणि आपला अहंकार जायला पाहिजे. आणि तो मन चांगलं व्हायचं असेल तर स्वामींच्या जवळ शरण यायला पाहिजे आणि मनात चांगले वाईट विचार येतात तिथं त्याला थांबवायचं, चांगले विचारच मनात यायला पाहिजे. मग त्याच्यावर बुद्धी चांगली आपली व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चित्तात नेहमी प्रभूचं स्मरण पाहिजे. तुम्हाला तुम्ही काम करा, काही करा, कशाही पद्धतीने राहा, पण स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे चिंतन असतं पाहिजे. मग तुम्हाला वाईट विचार येतच नाही. आणि अशा पद्धतीनं आपण या देहाला, या कामाला जर त्या स्वामींच्या नावात अर्पण करून टाकलं की आपल्याला निश्चित या ठिकाणी तुमच्या अडी अडचणी, काही संकट असतील ती स्वामी या ठिकाणी निवारण करतात. नेहमी सगळेजण येतच असताय, आणखीनही जादा संख्येने या. ज्यांना माहीत नाही ते हे ज्ञान सगळ्यांना करून देण्याचा प्रयत्न करूया आणि या ज्ञानात राहा. पिंटूदादा आपल्याला सेवा देतील किंवा एखादं ग्रंथ वाचायला सांगतील, तो वाचून संकल्प होतो. बाळूमामा मंदिरावर पण बरीच मंडळी घातली येतात, तिथं सुद्धा अमावस्या दिवशी कार्यक्रम असतो. एक 2च उदाहरण सांगतो. एक तर एकादश करावी, नसेल तर चतुर्थी करावी, संकट चतुर्थी, नसेल तर अष्टमी येते, दुर्गा अष्टमी
कालाष्टमी किंवा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपण गोडधोड खावं, एखादा उपवास करावा, आपली तब्येत वगैरे छान राहते. जी सेवा दिलेली असते ती सेवा यथार्थपणे करा आणि स्वामींच्या जवळ सगळ्यांच्या आरोग्याविषयी, सगळ्यांच्या धनसंपत्ती लाभू दे. आणि उद्याची वट पौर्णिमा का करायची असते तेच सांगण्याविषयी येणार होतं, पण पुढच्या नेक्स्ट आणि टाइमला एखाद्या त्या ताई आल्या तर संगरताई त्या सांगतील. पण वट पौर्णिमेच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वट पौर्णिमा साजरी का करतो तर आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभू दे, आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे, आपल्या कुटुंबातल्या सर्वांना चांगलं आयुष्य लाभू दे, माझ्या शेजारी पाजारी सर्वांना चांगलं आयुष्य लाभू दे. याच्यासाठी आपण वट सावित्री साजरी करतो. ते एक छोटंसं बी असतं, ते स्वतःला गाडून घेते आणि मोठा वृक्ष तयार होतो. तो वृक्ष नष्ट होतोय पण बी पाठीमागे ठेवून जातो. तसं चांगल्या विचाराचं, चांगल्या आचरणाचं बी आपण पाठीमागे ठेवून जातो. हे चुका बऱ्याच जणांच्या झालेल्या असतात, पण स्वामींच्या सानिध्यात आल्यानंतर चुका कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला स्वामी सुचवतात. तसं वटपौर्णिमेचा तुम्हा सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना चांगलं दीर्घायुष्य, मुलांना चांगला अभ्यास करण्यासाठी आणि तुमच्या घरी वयस्क मंडळी आहेत त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य लाभो असं स्वामींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाढीला विराम देतो. स्वामी समर्थ.